आजच्या सेशनमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. माझा जर आवाज क्लिअर येत असेल तर प्लीज चॅट बॉक्समध्ये येस टाईप करा. आजचा विषय खूप छोटा आहे, त्यामुळं पण तो सर्वांच्या दृष्टीने, विशेषतः ग्रामपंचायत अधिकारी यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. जे ग्रामपंचायत अधिकारी सभा व्यवस्थापनामध्ये थोडक्यात मासिक मीटिंग असेल, ग्रामसभा असेल किंवा महिला मीटिंग असेल, यांच्या सभा इतिवृत्त लिहिणे, नोटीस तयार करणे, या बऱ्याचशा गोष्टी या वेळखाऊ असतात. आणि वेळखाऊ गोष्टी जर तुम्हाला सोप्या करायच्या असेल एआयच्या मदतीने, तर आजचं सेशन हे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. जे कोणी आपले मित्र अजून जॉईन झाले नसतील त्यांना जॉईन करायला सांगा, जेणेकरून आमच्या सपोर्ट टीमला वारंवार कॉल करण्यापेक्षा हे जर लाईव्ह सेशन आपण जर समजून घेतलं, निश्चितपणे तुमच्या शंका या ठिकाणी तर क्लिअर होतील. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला लाईव्ह या शंका तुम्हाला विचारता येईल. आपला टॉपिक कव्हर झाल्यानंतर आपण या सेशनच्या व्यतिरिक्त इतर जे काही तुमच्या शंका असतील त्या सुद्धा आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. ठीक आहे, बाकीचे जॉईन होतात तोपर्यंत आपण सुरुवात करूया. तर आजचा आपला जो विषय आहे, तुम्ही आपल्या मीटिंगचं थंबनेल पाहिलं असेल किंवा इमेज बघितलं असेल, तर एआयच्या मदतीने आपण आपल्या ग्रामपंचायतचं जे काही मासिक सभा असतील, त्या ग्रामसभा असतील किंवा महिला सभा असतील, या एआयच्या मदतीने आपण कशा सोप्या करू शकतो. आधी एका वन क्लिकवर तुमच्या मासिक सभेचा अजेंडा किंवा इतर कोणत्याही सभेचा अजेंडा आपण कसा तयार करू शकतो, या गोष्टी आपण आपल्या सेशनमध्ये आता बघणार आहोत. त्याचबरोबर नुसतं अजेंडा तयार करणे नाही, तर त्याचबरोबर मीटिंगचं व्यवस्थापन कसं करायचं आहे, त्याचबरोबर मीटिंग झाल्यानंतर त्याची उपस्थिती कशी नोंदवायची आहे, त्याचबरोबर मीटिंग झाल्यानंतर तुम्हाला त्याचं प्रोसिडिंग कसं लिहायचं आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण कव्हर करणार आहोत. आणि विशेष म्हणजे हे सर्व गोष्टी करण्यासाठी तुम्हाला कुठेही कीबोर्डला हात लावायची गरज नाही. तुम्ही एआयच्या मदतीने अगदी व्हॉइस टायपिंगच्या मदतीने तुम्ही या गोष्टी सहजरित्या करू शकता. तर आपण क्षणाचा विलंब न करता सुरू करणार आहोत. तर माझी स्क्रीन मी तुम्हाला शेअर करतोय. तर या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, इथे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथे लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकू शकता. आता माझा डमी अकाउंट आहे, त्याच्यामुळे मी डमी अकाउंटचा मोबाईल नंबर टाकतो आणि माझा पासवर्ड टाकतो. पासवर्ड तुम्ही चेंज करू शकता वगैरे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्याच आहेत. आता या ठिकाणी मी जो मोबाईल आलेला ओटीपी टाकतो 724531. या ठिकाणी आल्यानंतर सुरुवातीला बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की आम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे किंवा पासवर्ड चेंज करायचा आहे. फक्त 1-2 मिनिटात मी सांगतो. या ठिकाणी प्रोफाईल वरती जर आला तुम्ही, या ठिकाणी इथं चेंज मोबाईल नंबर ऑप्शन आहे आणि इथं चेंज पासवर्ड या ठिकाणी ऑप्शन आहे आणि या ठिकाणी चेंज मोबाईल नंबर असा ऑप्शन आहे. या ठिकाणी चेंज करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सहजरित्या बदलू शकता. बऱ्याचशा ग्रामअधिकाऱ्यांना, डाटा एंट्री ऑपरेटर आहेत, त्यांना ग्रामअधिकाऱ्यांना वारंवार कॉल करावे लागतो ओटीपी घेण्यासाठी वगैरे. तर अशा गोष्टी तुम्ही डाटा एंट्री करेपर्यंत तुम्ही सहजरित्या मोबाईल नंबर चेंज करू शकता. याच्यानंतर आपण आजचा जो आपला टॉपिक आहे तो आपण बघूया. तो मीटिंग तुम्हाला कोणत्याही प्रकारची मीटिंग तुम्हाला जर त्याचा अजेंडा काढायचा असेल, नोटीस काढायची असेल, ती कोणती असू द्या, ग्रामसभा असू द्या, महिला सभा असू द्या किंवा मासिक सभा असू द्या, या ठिकाणी तुम्हाला मीटिंग नावाचा ऑप्शन या ठिकाणी इथं दिलेला आहे. या ठिकाणी तर वरती जर तुम्ही आलात तिथं मीटिंग मॅनेजमेंटच्या खाली इथं जवळजवळ 6 सेक्शन तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये ऍड सब्जेक्ट आहे, क्रिएट मीटिंग आहे, मॅनेज मीटिंग, अटेंडन्स, मिनिट्स ऑफ मीटिंग म्हणजे सभेचे इतिवृत्त आणि मंथली मीटिंग अटेंडन्स रिपोर्ट, अशा प्रकारच्या 6 सेक्शन मध्ये आपल्याला हे काम करावं लागतं. सुरुवातीला तुम्हाला मीटिंगच्या टाईप नुसार तुमचे सब्जेक्ट तुम्हाला ऍड करून घ्यावे लागतात. मग तुम्हाला मंथली मीटिंग आहे, तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये मासिक मीटिंग मध्ये असे कोणकोणते सब्जेक्ट येतात जे वर्षभर तुम्हाला कायमस्वरूपी लागतात, ते एकाच वेळेस तुम्ही सब्जेक्ट इथे ऍड करू शकता. असं नाही की एकाच वेळेस तुम्ही जसं जसं तुम्हाला आठवेल तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा नंतर ऍड करू शकता. ते सब्जेक्ट ऍड करण्यासाठी फक्त तुम्हाला इथे मीटिंगचा टाईप निवडायचा आहे. मंथली मीटिंग असेल तर मंथली मीटिंग इथं सब्जेक्ट ऍड करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला वाटतं की ग्रामसभेचे विषय तुम्हाला ऍड करायचे तर ग्रामसभेचे विषय ऍड करायचे आहे. तुम्हाला वाटलं की मला महिला सभेचे विषय ऍड करायचे, या ठिकाणी ते ऍड करू शकता. आता या ठिकाणी तर मी मंथली मीटिंगचे ऑलरेडी ऍड केले आहेत. मी फक्त जस्ट ग्रामसभेचा विषय ऍड करतो आणि तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे ऍड करता येते. या ठिकाणी ऍड करण्यासाठी तुम्हाला इथं पहिल्यांदा टाईप निवडायचा आहे. टाईप निवडल्यानंतर ऍड सब्जेक्ट म्हणायचं आहे. ऍड सब्जेक्ट म्हणायचं पुन्हा एकदा मीटिंगचा टाईप निवडायचा आहे. इथं ग्रामसभा निवडायचा आहे आणि इथं तुम्ही इथं हाताने एकतर टाईप करू शकता किंवा बोलू शकता. जस्ट मी आता बोलतोय फक्त, मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्याबाबत. येस, ठीक. अशा पद्धतीने तुम्ही बोलून सहजरित्या हे सब्जेक्ट ऍड करू शकता आणि हा सब्जेक्ट तुम्हाला भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या ज्या मीटिंगसाठी आवश्यक आहे त्या त्या मीटिंगसाठी तुम्ही तो वापरू शकता. त्यासाठी पुन्हा पुन्हा तो सब्जेक्ट ऍड करायची गरज नाही. म्हणजेच वर्षभरासाठी तुम्हाला जे काही ढोबळ मारणे तुमचे विषय असतात त्या पर्टिक्युलर मीटिंग पुरते, ग्रामसभा असेल, मासिक सभा असेल तर महिला सभा असेल, तर यासाठी तुम्ही अशा प्रकारे याचा वापर करू शकता. जस्ट मी तुम्हाला मीटिंग सब्जेक्ट कसा ऍड करायचा तुम्हाला मी सांगितलेलं आहे. असं तुम्ही तर महिला मीटिंगसाठी सुद्धा करू शकता. जसं की या ठिकाणी मी निवडतो परत, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी चर्चासत्र आयोजित करण्याबाबत.
जस्ट मी एक रॅन्डमली विषय घेतलेला आहे, फक्त तुम्ही असे किती पण विषय या ठिकाणी घेऊ शकता. जस्ट मी पुढचा एक ऍड करतोय, पातळीवर बालविवाह प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत. या ठिकाणी जे आपण पॉज घेतोय बोलताना, तो पॉज त्याला अपेक्षित नाहीये, सलग जर बोलत तर निश्चितपणे तो घेईल. ग्रामपंचायत पातळीवर बालविवाह प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत. अशा पद्धतीने मी पॉज घेतला, त्यामुळे त्याला असं वाटलं की थांबायचं आहे. तर अशा पद्धतीने नॉनस्टॉप न थांबता तुम्ही सहजरित्या मीटिंगचे विषय ऍड करू शकता. आणि हे जे असेच विषय आहेत जे प्रत्येक वेळेस मीटिंगला रिपीट होत असतात, असे सर्व विषय तुम्ही या ठिकाणी ऍड करायचे आहेत. जस्ट फक्त आपण आजच्या डेमोसाठी मी जस्ट विषय ऍड केलेत, मी जस्ट आता डिलीट करतो. काही विषय डबल झालेले आहेत. जमा खर्च वाचन करण्याबाबत, ग्रामपातळी बालविवाह प्रतिबंधक, इथं मंथली मीटिंग मध्ये तो विषय आला, सॉरी. आपण इकडे हा विषय कॉपी करून याच्यामध्ये टाकू शकतो. ऍड सब्जेक्ट वन मीटिंग या ठिकाणी तर पेस्ट केला मी, इथं ऍड केलं. अशा पद्धतीने तो त्या मीटिंग मध्ये इकडे ऍड झाला. जस्ट मी आता 3 सब्जेक्ट घेतोय, बाकी तुम्ही इतर सब्जेक्ट तुमच्या ग्रामपंचायतीच्या परिस्थितीनुसार तुम्ही ते घेऊ शकता. या ठिकाणी जस्ट मी क्रिएट मीटिंग करतोय. आता क्रिएट मीटिंग करण्यासाठी तुम्हाला अगोदर मीटिंगचे विषय पहिल्यांदा ऍड करणं गरजेचं आहे. आता मीटिंग क्रिएट करण्यासाठी तुम्हाला कोणत्या तारखेला ती मीटिंग ठेवायची आहे, जसं की आता इमॅजिन करूया की समजा मंथ एंडिंग आहे, आपण मंथ एंडिंगची मीटिंग आपण इमॅजिन करूया. साधारणतः 30 तारखेला मला मीटिंग लावायची आहे, 30/3/2026. मग मीटिंगची डेट साधारणपणे 7 दिवस अगोदर आपण काढत असतो. तर त्या पद्धतीने इथं समजा मी इथं 20 टाकली. ओके. टायमिंग काय मीटिंगचा, इथं एएम आणि पीएम करायला विसरायचं नाहीये. नाहीतर सॉफ्टवेअर मध्ये जर तुम्ही एएम किंवा पीएम जर केलं नाही तर ते 24 तासाचं घड्याळ हे काउंट करत असतं. त्यामुळे त्या गोष्टी करायला विसरायचं नाहीये. मीटिंगचं ठिकाण कुठं आहे, या ठिकाणी मी आता टाकतोय ग्रामपंचायत कार्यालय. तुम्ही तुमच्या सोयीनुसार टाकू शकता. जावक क्रमांक तुमच्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक मीटिंगचा अजेंडाकडे जावक नंबर वगैरे मेंटेन केले जातात. तसं जर असेल तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. जस्ट मी आता 2026 टाकले. आता मला या मीटिंगसाठी मला सब्जेक्ट ऍड करायचे आहे. मग इथं मी काय करणार आहे, इथं ऍड सब्जेक्ट म्हणणार, इथं मीटिंग टाईप निवडेल. जे तुम्ही अगोदर सब्जेक्ट ऍड केले असेल ते सर्व सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी इथं दिसतील. जसं की या ठिकाणी मला हा विषय घ्यायचा आहे, मला हा विषय घ्यायचा आहे, आणि जमा खर्चाचा विषय तुम्हाला घ्यायचा किंवा नाही घ्यायचा तुम्ही इथं तुमच्या मनावर आहे. समजा मला घ्यायचा आहे, तुम्हाला असं वाटलं की आता मला विषयाचा क्रम बदलायचा आहे, जमा खर्च विषय मला 2 नंबर न्यायचा आहे, तुम्ही इथं हे जे छोटे छोटे अॅरो दिसतात, वरती जाणारे जर खाली घ्यायचं असेल तर खाली जायचं तर खाली घ्यायचंय, वरती न्यायचं असेल तुम्हाला वरती न्यायचं आहे, आणि इथं सेव्ह म्हणायचं आहे. तर अशा पद्धतीने तुमचं ते विषयाचं रिअरेंज होतं, आपण त्याला क्रम सुद्धा तुम्ही बदलू शकता. या ठिकाणी सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी तुमचे ते विषय या ठिकाणी दिसतील कॉमा करून, आणि इथं सेव्ह अँड जनरेट म्हणायचं आहे. डेटा ऑलरेडी एक्झिस्ट फॉर दिस मीटिंग टाईप. एक मिनिट, आपण इथं 31 घेऊया. येस, तारीख ऑलरेडी तिथं तारीख टाकलेली होती डमी, त्याच्यामुळे तो दाखवलेला नाही त्याने. या ठिकाणी बघा तुमचं इथं ग्रामपंचायत नाव आले, आता इथे टेस्ट नाव टाकले म्हणून ग्रामपंचायत टेस्ट असं आलेलं आहे. तुमचं ऍक्च्युअली ग्रामपंचायत नाव येईल, त्याच्यानंतर तालुका जिल्हा येईल, मीटिंगची डेट येईल तुमची या ठिकाणी, इथं मीटिंग काढल्याची, अजेंडा काढल्याची, आणि या ठिकाणी तुम्ही जी काही तारखेला मीटिंग ऍड केली आहे तिथं मीटिंग तुम्हाला दिसेल. त्याचा वार वगैरे सगळ्या गोष्टी ह्या ऑटोमॅटिक घेतल्या जातील. तुम्हाला कुठल्याही प्रकारे मॅन्युअली वार टाकायची गरज नाहीये. आणि त्याचे विषय सुद्धा ऑटोमॅटिक येतील. तुम्ही सहजरित्या इथं सेव्ह करून तुम्ही त्याची प्रिंट ऍज अ देऊ शकता. अशा पद्धतीने. ओके. नोटीस कशी तयार करायची सगळ्यांना समजलं? तर समज असेल तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये यस टाईप करा, डन म्हणून. ओके, चलो. आता मीटिंग हे झाल्यानंतर पुढचा जो टॉपिक येतो तो म्हणजे आता जी काही ऍक्च्युअली मीटिंग तुमची होणार आहे त्या मीटिंगचं त्या गोष्टीची प्रक्रिया कशी करायची ते आपण आता बघूया. या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर इथं तुम्हाला मॅनेज मीटिंग नावाचा ऑप्शन, म्हणजे एखादी मीटिंग तुम्हाला कॅन्सल करायची आहे किंवा तहकूब झाली वगैरे ह्या अशा जर गोष्टी असेल तर तुम्ही या ठिकाणी इथं मॅनेज करू शकता. जी काय तुम्ही मीटिंग घेतलेली आहे बघा, या ठिकाणी दावलेली 30/3 मीटिंग आपण काढली होती म्हणून त्यांनी डाटा ऑलरेडी एक्झिस्ट असं सांगितलेलं होतं. आता या ठिकाणी आपण 31 ची मीटिंग लावलेली आहे. तुम्हाला इथं नोटीसची डेट आलेली आहे, मीटिंगची डेट पण आली आहे. इथं मीटिंगचं टायटल ऑटोमॅटिक तुम्हाला इथं तयार होईल. तुम्ही इथं मनाने काही इथं ऍड करायची गरज नाहीये. कुठल्या प्रकारची मीटिंग आहे, इथं शेड्यूल मीटिंग आहे, म्हणजे ती अजून मीटिंग कंप्लीट झालेली नाहीये किंवा त्या मीटिंग बाबतीमध्ये काही निर्णय झालेला नाहीये. तुम्हाला ते करण्यासाठी काय करायचं, या ठिकाणी एडिट नावाचा ऑप्शन आहे. तुम्ही या ठिकाणी मीटिंग चुकीच झाली तयार इथं डिलीट सुद्धा करू शकता. मात्र एखाद्या मीटिंगवर तुम्ही काही प्रोसिडिंग लिहिलेलं आहे तर ती मीटिंग तुम्ही डिलीट करू शकत नाहीये. या ठिकाणी एडिटवर तुम्हाला जर काही मीटिंग मध्ये बदल करायचा तर करू शकता. या ठिकाणी जसं की ते मीटिंगचं टाईप आणि टायटल मध्ये काय तुम्हाला बदल करता येणार नाहीये. तुम्ही डेट चेंज करू शकता, नोटीस काढल्याची डेट सुद्धा चेंज करू शकता, टायमिंग चेंज करू शकता, शेड्यूल चेंज करू शकता. इथं तुम्हाला असं वाटलं की मला कंप्लीट करायची मीटिंग, म्हणजे मीटिंग आता कंप्लीट झालेली आहे
आणि मला तिथं आता सभेचं इतिवृत्त लिहायचं आहे. तर अशा वेळेस तुम्हाला इथं कंप्लीट नावाचा ऑप्शन या ठिकाणी इथं क्लिक करावा लागेल. आणि कंप्लीट झालेल्या मीटिंगच तुम्हाला प्रोसिडिंग लिहिण्यासाठी किंवा व्हॉइस टायपिंगद्वारे तुम्हाला जे काही ठराव लिहायचे आहे त्याच्यासाठी उपलब्ध होणार आहेत. या ठिकाणी जस्ट मला आता मीटिंग इथं कंप्लीट करायची आहे, कारण तुम्हाला मला डेमो दाखवायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला असं वाटलं की मला त्या मीटिंगमध्ये एक असा अजेंडा काढताना एखादा विषय राहिलेला आहे, तुम्हाला परत घ्यायचा आहे. ऍक्च्युअली तो नियमानुसार घेता येत नाही, अजेंडा बदलता येत नाही. पण तुम्हाला हे काय आपण एवढं फ्लेक्झिबल ठेवलेलं आहे, तुम्हाला असं वाटतं की मला परत एक अजेंडा काढायचा. तुम्ही या ठिकाणी मीटिंग जे काही तुमचे विषय नव्याने जर ऍड केले असतील, या ठिकाणी तुम्हाला इथं पुन्हा दिसतील आणि तुम्ही ते सेव्ह करून पुन्हा त्याचा अजेंडा सहजरित्या जनरेट करू शकता. जसं की मी पुन्हा सेव्ह केलं तर पुन्हा त्याचा अजेंडा तुम्हाला परत एकदा सिस्टीम तुम्हाला संधी देते अजेंडा तयार करण्यासाठी. आता मी पुन्हा तो काय तुम्हाला एडिट करून पीडीएफ करून दाखवत नाही. आता या ठिकाणी बघा मीटिंगचं स्टेटस या ठिकाणी कंप्लीट आलेलं आहे. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? या 3 स्टेज समजल्या तुम्हाला? विषय कसा ऍड करायचा, मीटिंग कशी क्रिएट करायची आणि मीटिंग मॅनेज कशी करायची. आता मासिक मीटिंगच्या बाबतीमध्ये फक्त अटेंडन्सचा पर्याय आपण दिलेला आहे. ग्रामसभेच्या बाबतीमध्ये तुम्हाला अटेंडन्सचा पर्याय उपलब्ध होणार नाही. महिला मीटिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला अटेंडन्सचा पर्याय उपलब्ध होणार नाही. फक्त मासिक सभेच्या बाबतीमध्ये आपण दिलेला आहे. त्या ठिकाणी मासिक सभा या ठिकाणी चूज करायचा आहे. मीटिंगचं टायटल म्हणजे तुम्ही आता मीटिंग झाली त्याच्यात तुम्हाला उपस्थिती नोंदवायची आहे. मग ज्या मीटिंगा तुम्ही घेतलेल्या आहेत, ज्या कंप्लीट केलेल्या आहेत, त्या कंप्लीट केलेल्या मीटिंग या ठिकाणी तुम्हाला दिसतील. जसं की आता आपण आत्ताची मीटिंग बघतोय, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोण कोण उपस्थित होतं. आता या ठिकाणी मी सदस्यांचे नाव या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेले आहे. ते कसे आलेले आहेत? या ठिकाणी तुम्ही बेसिक डिटेलवर तुम्ही इथं जीपी इन्फो मध्ये यायचं आहे. खाली स्टाफ इन्फो आहे. या ठिकाणी कमिटी नावाचा ऑप्शन आहे. इथं कमिटीमध्ये तुम्हाला ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ ऑलरेडी तुमच्या प्रोफाईल मध्ये ऍड झालेलं आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, या ठिकाणी तुमच्या कार्यकारी मंडळाची माहिती भरायची. इथे एडिट करायचं आहे. त्या कार्यकारी मंडळामध्ये किती सदस्य आहेत, निवड कधी झाली त्यांची, कुठल्या आदेशाने निवड झालेली आहे. सेम कमिटीच्या बाबतीमध्ये पण आहे. कमिटीच्या बाबतीमध्ये आपण ठरावान्वये त्याची निवड करतो. मात्र ग्रामपंचायत बॉडीची निवड ही कलेक्टरच्या आदेशाने होत असते. म्हणून इथं त्याचा संदर्भ टाकायचा आहे. मीटिंगची कधी सुरुवात झालेली आहे, समाप्त कधी होणार आहे, एवढ्या डिटेल्स भरायच्या आहेत. या सर्व भरल्यानंतर तुम्हाला इथं मॅनेज मेंबर नावाचा ऑप्शन उपलब्ध होईल. या ठिकाणी इथं मॅनेज मेंबर वरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला इथं ऍड न्यू मेंबर करायचं आहे आणि सर्व तुमच्या ग्रामपंचायत सदस्य असतील ते तुम्हाला या ठिकाणी ऍड करायचे आहे. आता ज्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक आहेत त्यांनी ऍड करायची गरज नाही. परंतु ज्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक नाहीये, बॉडी अस्तित्वात आहे, त्या ठिकाणी त्यांनी इथं सर्व ग्रामपंचायतच्या मेंबरची लिस्ट या ठिकाणी इथं पहिल्यांदा 1 बाय 1 ऍड करायची आहे. तुम्ही ज्यावेळेस इथे ऍड केलं कारण त्यावेळेस मात्र तुम्हाला ते सर्व मेंबर या ठिकाणी तुम्हाला दिसतील. जसं की आता मी या ठिकाणी इथं 2च मेंबर ऍड केले आहेत. तुम्हाला इथं 2च मेंबरची माहिती दिसणार आहे. जसं की मॅनेज मेंबरवरती मी क्लिक केलं, इथं 2च मेंबर ऍड आहेत फक्त. म्हणून मला इथं या मीटिंग सेक्शन मध्ये अटेंडन्स मध्ये मला फक्त 2 मेंबरची नावं दिसत आहेत. मात्र तुम्ही सर्व तुमचे मेंबरची नावं जर ऍड केले तुम्हाला सर्व या ठिकाणी इथं दिसतील. आता कधी कधी परिस्थिती येते की सरपंच उपस्थित नसतात, त्यावेळेस मग सदस्यांना आपण अध्यक्ष बनवतो. तर या ठिकाणी तुम्ही इथं तो उपस्थित पण होता, मात्र अध्यक्ष तो होता का तुम्ही इथं करू शकता. सरपंच इथं उपस्थित नाही असं आपण गृहीत धरलं थोडक्यात. तर बऱ्याच वेळा अशी परिस्थिती येते की कधी कधी मासिक मिटिंगला सरपंच येत नाही, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला अध्यक्ष म्हणून सरपंचा व्यतिरिक्त इतर लोकांचं तुम्हाला इथं चेअरपर्सन म्हणून तुम्हाला क्लिक करावं लागेल. आता या सिनेरिओ मध्ये मी सरपंच उपस्थित आहे असं गृहीत धरतो आणि या ठिकाणी इथं चेअरपर्सन वर क्लिक करतो, कारण चेअरपर्सन एकच असू शकतो. म्हणून जे अगोदरचं ज्याला तुम्ही क्लिक केलं असेल ते निघून जाईल आणि ज्याला तुम्ही क्लिक करा त्यालाच ते दिसेल आणि ते सेव्ह अँड जनरेट म्हणतो. ही याच्यासाठी का तुम्हाला मासिक मिटिंगची तुमची उपस्थिती ऑटोमॅटिक नोंदवली गेलेली आहे. तुम्हाला परत त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही. तुम्ही याची प्रिंट घेऊन तुमच्या ऍज अ प्रोसिडिंगला सहज इथे चिटकू शकता किंवा तुमच्या ग्राम कर्मचाऱ्याकडे हे तुम्हाला लिहिण्यासाठी तुम्ही त्याला देऊ शकता. जस्ट मी तुम्हाला इथं दाखवतो फक्त या ठिकाणी कशी उपस्थिती नोंदवली जाते. तुम्ही इथं व्ह्यू मंथली मीटिंग अटेंडन्स यावर जर क्लिक केलं तुम्हाला पुन्हा मीटिंग इथं सिलेक्ट करायची आहे. जसं की आता मी आताची मीटिंग सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी बघा या ठिकाणी इथं टिक मार्क आलेला आहे आणि हे या ठिकाणी उपस्थित असा त्याचा अर्थ होतो. याच व्यक्तींची सदस्यांची जर तुम्हाला उपस्थिती 12 महिन्यांची जर पाहिजे असेल तर तुम्हाला इथं शेवटचा लास्ट पर्याय मंथली मीटिंग अटेंडन्स रिपोर्ट, ज्याच्यामध्ये वर्षभरामध्ये जेवढ्या काही मीटिंगा होतात, फक्त मासिक मीटिंगच्या बाबतीमध्ये बोलतोय मी, तर त्याची सर्व उपस्थिती तुम्हाला सदस्य निहाय तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. जसं की आपण मासिक सभा कॅलेंडर आपण ज्याला म्हणतो ते कॅलेंडरच थोडक्यात आपण या ठिकाणी मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आर्थिक वर्ष इथं निवडायचं आहे. तुम्हाला असं वाटतं की मला 24-25 मधल्या मंथली मीटिंग किती सदस्य उपस्थित होते इथं बघायचं आहे. आता 24-25 मध्ये काय डेटा आपण भरलेला नाहीये, आपण 25-26 मध्ये बघूया. असं तुम्ही जेव्हापासून महापंचायत ऍप्लिकेशन वापरायला सुरुवात कराल अगदी पुढचे 10, 15, 20 वर्ष तुम्हाला कुठल्याही प्रकारे रजिस्टरला हात न लावता तुम्हाला कोणता सदस्य कोणत्या मीटिंगला उपस्थित होता हे सहजरित्या तुम्हाला एका क्लिकवर सहज कळेल.
जसं की या ठिकाणी जनरेट रिपोर्ट म्हणतो मी, कोणताही डेटा सापडलेला नाहीये. ते काहीतरी टेक्निकल इश्यू आहे त्याच्यामुळे ते सापडलेलं नाही, पण येईल, आम्ही ते फिक्स करून घेऊ. पण याच ठिकाणी तुम्हाला 12 महिन्याचं तुम्हाला कोणता सदस्य कोणत्या मीटिंगला उभं या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे. आता आपण ऍड सब्जेक्ट पाहिलेलं आहे, क्रिएट मीटिंग कशी करायचं ते पाहिलेलं आहे, त्याच्यानंतर मॅनेज मीटिंग कशी करायचं ते पण पाहिलेलं आहे. त्या मीटिंगला सुरुवात करण्यापूर्वी जे जे काही सदस्य उपस्थित होते त्यांची उपस्थिती कशी नोंदवायची ते पण आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर ते सदस्य सर्व वर्षभरामध्ये कोणकोणत्या मीटिंगला उपस्थित होते त्याचा जर पूर्ण रिपोर्ट जर पाहायचा असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला क्लिक होणार आहे. तर ते मी दुसरी माझी लाईव्ह मीटिंग तुम्हाला मी दाखवतो अगोदर, माझी रिअल ग्रामपंचायत. आता सध्या फक्त ती का डेटा नाहीये का काय प्रॉब्लेम ते आपण बघूया. आता या मीटिंगचा मला आता प्रोसिडिंग मला लिहायचं आहे. ते कसं करायचं, त्यासाठी इथं मिनिट्स ऑफ मीटिंग वरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी इथं तुम्हाला या ठिकाणी सर्व मीटिंग तुम्हाला दिसतील. इथं तुमची ग्रामसभा दिसेल, तुमची मासिक सभा दिसेल, तुमची महिला सभा दिसेल. आता सध्या आपण इथं फक्त 2च मीटिंग क्रिएट केलंय. आपण ग्रामसभा क्रिएट केलेली नाही आणि महिला सभा सुद्धा देखील क्रिएट केली नाही, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. या ठिकाणी जसं तुम्ही क्रिएट कराल सर्व या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतील चूज करण्यासाठी. तर या ठिकाणी मला या 31/3 जी काही मीटिंग जी होणार आहे ती आज आपण झाली असं गृहीत धरूया आणि त्याचं आपण आता प्रोसिडिंग मला लिहायचं आहे. तर जे काही तुम्ही अजेंड्यावर विषय घेतले ते सर्व विषय तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दिसतील. जसं की मागील सभेची इतिवृत्त वाचून कायम करणे जे आहे ते आपण घेतलेले ते, आणि प्रत्येक विषयापुढे तुम्हाला प्रोसिडिंग नावाचा ऑप्शन दिसेल. ज्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या विषयाशी संबंधित जे काही तुम्हाला प्रोसिडिंग लिहायचं आहे बोलून ते तुम्हाला बोलण्यासाठी तुम्हाला असं एक प्लेस होल्डर तुम्हाला या ठिकाणी इथं उपलब्ध होईल. या ठिकाणी इथं व्हॉइस टायपिंगचा नावाचा ऑप्शन आहे, इथं खाली सेव्ह अँड प्रोसिडिंगचा ऑप्शन आहे. जस्ट तुम्हाला आता या ठिकाणी इथं तुम्हाला लिहायला सुरुवात करायची. तुम्ही इथं कोणता विषय लिहिता ते या ठिकाणी वरती दिलेलं आहे. व्हॉइस टायपिंगसाठी इथं तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. बाकी सर्व फॉर्मॅटिंग करण्यासाठी तुम्हाला काही टेबल ऍड करायचं आहे, तुम्हाला काही बोल्ड करायचं आहे वगैरे वगैरे जे आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये वापरतो तेच ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला इथं लिमिटेड स्वरूपामध्ये दिलेले आहे. जसं की आता मला आता टायपिंग करायला सुरुवात करायची आहे, जसं की मी या ठिकाणी इथं करतोय. सदर विषयाबाबत आजच्या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. माननीय सचिव यांनी मागील सभेचे दिनांक 25/2/2026 रोजीचे इतिवृत्त उपस्थित सर्व सदस्य यांना विषयनिहाय, ठरावनिहाय सविस्तरपणे वाचून दाखवले. त्यानुसार उपस्थित सदस्यांमध्ये त्यावर सविस्तर चर्चा झाली. सविस्तर चर्चेअंती झालेले विषय, घेण्यात आलेले ठराव हे सर्व योग्य व बरोबर असल्या कारणाने सदर इतिवृत्त किंवा सदर ठराव मंजूर करण्यास आजची सभा सर्वानुमते मंजुरी देत आहे. सूचक अनुमोदक अशा पद्धतीने. येस. तर अशा पद्धतीने इथं स्टॉप पण करू शकता. तुम्हाला असं वाटलं की आता मला काही करायचं नाहीये, तर किती जण असं वाटतं की एकदम सोपं काम आहे. जर वाटलं असेल तर वाव टाईप करा प्लीज. याने तुमचं काम सोपं होत असेल तर वाव टाईप करा प्लीज. म्हणजे जे टाईप करण्यासाठी तुम्हाला 10 ते 15 मिनिटं लागणार होते ते फक्त विदिन 10 ते 12 सेकंदात झालं. आता तुम्हाला या ठिकाणी तर तुम्हाला सगळं फॉर्मॅटिंग तुम्हाला करता येऊ शकतं. जसं की तुम्हाला सूचक नाव खाली घ्यायचं आहे, त्याच्यावर तुम्ही तर त्या व्यक्तींचे नाव सुद्धा सहजरित्या टाईप करू शकता. जसं की या ठिकाणी मी करतोय किसन रेवजी शेटे. येस. आता अनुमोदन शैला भगवान करवर. जस्ट फक्त मी रॅन्डम डेटा या ठिकाणी तुम्हाला ऍड केलेला आहे. तुम्हाला असं वाटलं की मला याला बोल्ड करायचं आहे, तुम्ही इथं बोल्ड करू शकता. तुम्हाला असं वाटलं की मला याला बोल्ड करायचं आहे, करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं की हे मला खालच्या ओळीला घ्यायचे, घेऊ शकता. जस्ट फक्त तुम्हाला जे काही तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये ऍज अ टायपिंग म्हणून करता ते सर्व तुम्हाला या ठिकाणी इथं व्हॉइस टायपिंग मध्ये तुम्हाला इथं उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. सविस्तर चर्चा झाली वगैरे जे काय असेल ते तुम्ही इथं तुम्हाला जसं फॉर्मॅटिंग हवं आहे तसं तुम्ही या ठिकाणी इथं सेव्ह करू शकता. इथं सेव्ह प्रोसिडिंग म्हणायचं आहे. सेव्ह प्रोसिडिंग झाल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी इथं त्या प्रोसिडिंगच्या पुढं लगेच कम्प्लिटेड असं ऑप्शन आलेलं आहे. तुम्हाला असं वाटलं की हे विषय मला खालीवर करायचे आहे, तुम्ही ते सुद्धा या ठिकाणी तर या ठिकाणी अशा पद्धतीने छोटे खाली डाऊन एरोला क्लिक करून या ठिकाणी इथं क्लिक करू शकता. फक्त केल्यानंतर इथं सेव्ह सिक्वेन्सवर क्लिक करायचं आहे तरच तो तुमचा सिक्वेन्स चेंज होईल. पुन्हा मला वरती घ्यायचा आहे, मी घेऊ शकतो, पुन्हा सिक्वेन्स चेंज करतो. आणि अशा पद्धतीने आता मी काय खालचे विषय तुम्हाला दाखवत नाही. आता मला प्रोसिडिंग जनरेट करायचं आहे. या ठिकाणी प्रोसिडिंग असं जनरेट केलं की तुम्हाला त्याची पीडीएफ शासनाने ठरवून दिलेल्या नमुन्यामध्ये ऑटोमॅटिक तयार होईल. एक तर ही तुम्ही ऍज इट इज परत तुमच्या प्रोसिडिंगला याचं चिटकवू शकता किंवा
तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्याला, जो कोणी तुमचा शिपाई असेल, क्लर्क असेल किंवा डेटा एंट्री ऑपरेटर असेल, त्याला तुम्हाला प्रोसिडिंग लिहायला सांगायचं असेल, तुम्ही ऍज इट इज त्याला शब्दाचा बदल न करता सहज त्याला सांगू शकता की बाबा हे प्रोसिडिंग जसं आहे तसं तू मला प्रोसिडिंग बुक मध्ये लिहून दे. म्हणजे याने तुमचा वेळ वाचला. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व विषयांच्या, सर्व मीटिंगच्या बाबतीमध्ये तुम्हाला करता येईल. मासिक सभा असेल, ग्रामसभा असेल, महिला सभा असेल, सर्वांच्या बाबतीमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कितीही वेळ आले तर ह्या मीटिंगचं तुम्हाला प्रोसिडिंग हे कधीही तुम्हाला अवेलेबल होणार आहे. तुम्ही जस्ट फक्त यायचं आहे, मिनिट्स ऑफ मीटिंग म्हणायचं आहे, मीटिंगचा टाईप निवडायचा आहे, तुमचं प्रोसिडिंग तुम्हाला ऍज इट इज तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तुम्ही सहज जनरेट करू शकता, किंवा तुम्हाला असं वाटलं की नाही मला आता माझ्या वर्ड फाईलवर घ्यायचंय, तुम्ही इथं त्या सहजरित्या कॉपी करू शकता. तुमच्या एखाद्या वर्ड फाईलवर तुम्ही सहजरित्या पेस्ट करून तुम्हाला सहज एक ठराव देण्यात येईल. बऱ्याच वेळेला आपल्या ग्रामसभेला काही लाभार्थ्यांचा ठराव द्यायचा असतो, तर अशा पद्धतीने तुम्ही सहजरित्या असं या ठिकाणी पेस्ट करू शकता. त्याचं फॉर्मॅटिंग तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही या ठिकाणी सहजरित्या मेंटेन करू शकता. तुमच्या लेटर पेड तुम्हाला करायचं आहे वगैरे वगैरे. काय म्हणजे थोडक्यात जो डेटा घेण्यासाठी तुम्हाला वेगळ्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स यूज करावे लागतात. वर्ड ओपन करा किंवा कुठं सेव्ह नसेल ते ओपन करा वगैरे, या सगळ्या गोष्टीमध्ये वेळ जातो. या सर्व गोष्टी तुम्हाला आधी तुमच्या क्लिकवर तुम्हाला महापंचायतमध्ये उपलब्ध होणार आहे. येस, किती जणांना असं वाटतं की निश्चितपणे मग आमचं काम सोपं होणार आहे? जर होणार असेल तर येस, ठीक आहे. आजच्या आपल्या सेशनचा हा महत्वाचा पार्ट होता. अजून तुम्हाला मी कमिटमेंट केल्याप्रमाणे फक्त 20 ते 25 मिनिटाचं आपलं सेशन होतं. याच्यावर कोणाला काही शंका असेल तर निश्चितपणे तुम्ही वन बाय वन विचारू शकता. सर्वांचं वेलकम आहे. थँक्यू. घेता येते बस. नाही, आपण या कोणत्याही मीटिंगचा टाईप असू द्या, मासिक सभा असू द्या, ग्रामसभा असू द्या, महिला सभा असू द्या, तुम्ही त्याला मल्टिपल, तुम्हाला वर्षभरामध्ये जे जे काही विषय रिपीट होणारे असतात ते सर्व विषय तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता एकदाच. नेक्स्ट मीटिंगला तुम्हाला चूज करायचा ऑप्शन राहील. म्हणजे आपण ते विषय घेतो परत आपल्याला तिथं घेता येतो, कॉपी पेस्ट करता येतो. येस, कॉपी पेस्ट नाही, फक्त टिक मार्क करायची. ओके सर, थँक्यू सर. ओके, थँक्यू. हॅलो हॅलो. हा बोला, आस्तगाव ग्रामपंचायत बोला. सर असा विषय होता, जसं आता आपण तुम्ही मासिक मध्ये प्रोसिडिंग चिटकू शकता बरोबर, किंवा लिहू शकता. मग हे आपण चिटकवलं तरी चालू शकतं ना? समजा चालू शकतं, काय अडचण नाही. तुमचा विस्तार अधिकारी असेल, यांना जर अडचण नसेल तर बऱ्याच वेळेला आपण बजेट चिटकवतोच आहे, 15 विभागाचा आराखडा आपण चिटकवतोच आहे, लेबर बजेट असेल चिटकवतोच आहे आपण. तेवढ्या गोष्टी जर आपण करू शकतो तर पूर्ण प्रोसिडिंग सहजरित्या चिटकू शकतो ना, काय अडचण नाही. आणि ग्रामसभा सुद्धा आपण या पद्धती करू शकतो ना? येस, स्ट्रक्चर सेम आहे. तुम्हाला फक्त मी मासिक सभेचं करून दाखवतो, बाकी स्ट्रक्चर इतर यांच्यासाठी सेम आहे. सगळ्यात प्रॉब्लेम काय होत सर, काही काही ठिकाणी असं राहतं का आज मीटिंग झाली ना, समजा ग्रामसभा झाली तर आम्हाला प्रोसिडिंग अर्जंट पाहिजे काही काही ठिकाणी, त्यासाठी मग संदर्भात तो प्रश्न विचारला. बरोबर. तर तुम्ही साधारणपणे 1 ते 1.5 तास मध्ये जरी बसला तरी तुमचं प्रोसिडिंग त्याच दिवशी ग्रामसभेचं रेडी होऊ शकतं. हो सर, चालेल. थँक्यू सर. थँक्यू. सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. तुम्ही आजचा जो अमूल्य वेळ आपल्या AI मीटिंग्स नोटीस तयार करणे असेल, मीटिंगचं व्यवस्थापन करणे असेल किंवा प्रोसिडिंग लिहिणे असेल, या विषयासाठी दिला, त्याच्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. थँक्यू.